श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मजेत असाल. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ना, की नक्की काय विशेष आहे? आज काही दिवाळी दसरा तर नाही ना? कोणाचा वाढदिवस आहे? मग मी अचानक उठून घराचा कानाकोपरा साफ का करतेय? तर ही कोणतीही साधीसुधी सफाई नाही, तर ही एका खूप मोठ्या आनंदाची आणि भक्तीची तयारी आहे. हो, मी उद्यापासून श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण सुरू करते आणि विशेष म्हणजे या पारायणाची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेवांची सेवा करण्यासाठी, त्यांच्या आगमनासाठी आपण जर घर सजवतो, तसंच मन आणि घर दोन्ही स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह हा परत एकदा सुरू होत आहे. 23 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण करण्याचं मुख्य कारण असं आहे की या दिवशी ना ब्रह्मांडात गुरुतत्व हे नेहमीपेक्षा 1000 पटीने अधिक किंवा प्रभावित असतं. तर मला असं वाटतं, जर कोणाला हे पारायण करायचं असेल तर त्यांच्यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. त्यामुळे ना 23 जुलैपासून तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरू करू शकता. तर याची थोडक्यात माहिती म्हणजेच मांडणी वगैरे साध्या पद्धतीने कशी करायची हे तुम्हाला आज सांगणार आहे. आपल्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला एक चौरंग मांडायचा आहे. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे आहे. आपल्याकडे जर दत्त महाराज किंवा स्वामी महाराज यांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची स्थापना करायची आहे. त्यानंतर स्वामी चरित्र ग्रंथ वाचणार आहे. त्यासाठी पाठ घ्यायचा आहे. त्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती तो ग्रंथ ठेवायचा आहे व त्याची रोज पूजा करायची आहे. म्हणजेच गंध, हळद कुंकू, फुले वाहून त्यांची पूजा करायची आहे. तसेच आपला संकल्प, हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याचबरोबर हातामध्ये अक्षता घ्यायची, फुले घ्यायची. आपली मनातली काही इच्छा असेल किंवा जो काही संकल्प आहे ज्याच्यासाठी आपण पारायण करत आहोत, ते दत्त महाराजांना सांगायचं आहे. त्यांना म्हणायचं, महाराज माझं हे ग्रंथ पारायण पूर्ण करून घ्या तुमच्याकडून, आणि ते पाणी ताम्हणात सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपली दिशा किंवा वेळ, आपण ग्रंथ वाचण्यासाठी बसतो तेव्हा आपलं तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असलं पाहिजे. आणि त्यानंतर आपली रोज वाचनाची वेळ एकच असली पाहिजे. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचू नये, कारण त्यावेळेस दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे या वेळेत ग्रंथ वाचू नये. तसेच आपला आहार कसा असला पाहिजे? आपला आहार ना पूर्णपणे पौष्टिक असला पाहिजे. खरं तर त्यामध्ये कांदा लसूण अजिबात चालत नाही. तसेच ना मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. 7 दिवस आपल्याला पूर्णपणे ब्रह्मचर्यता पाळावं लागतं. तसेच ज्या दिवशी आपल्याला पारणाची उद्यापन होणार आहे किंवा सांगता होणार आहे, त्या दिवशी ना महानैवेद्य, आरती वगैरे झाली पाहिजे. जर शक्य असेल तुम्हाला तर ब्राह्मण जोडपे यांना जेवू घालू शकता. ज्यांना हे पारायण करायचं आहे त्यांनी नक्कीच हे पारायण 23 जुलैपासून करायचे आहे आणि आपल्या दत्त महाराजांची भरभरून सेवा करा. त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.